नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये जोगतीन आता नित्यासाठीच्या बांगड्या देते। त्याच वेळेला सावरीला आठवतं की त्या बांगड्या त्याच असतात ज्या तिने देवाऱ्यासमोर ठेवलेल्या असतात। पिवळा धागा बांधलेल्या बांगड्या म्हणजेच नवरीसाठीच्या असतात। त्या बांगड्या आता ती बघते आणि त्याच वेळेला नित्याच्या हातात बांगडीवाला तो बांगड्या भरत असतो आणि नंतर तिथे सावरी म्हणते की आयडे जरा ना काहीतरी घोळ आहे। तेव्हा ती म्हणते की अगं काय, जा लवकर आतमध्ये जा, अगं इथे वेळ कसला काढतेस, पाहुण्यांसाठी चहा ठेवलाय तो बंद कर आणि सगळ्यांना चहा घेऊन ये बघू। सावरी आईला सांगणार पण आई काहीच ऐकून घेत नाही, आतमध्ये निघून जाते। नंतर आता इथे नित्याच्या कृपेने आणि देवीच्या कृपेने त्या सगळ्या बांगड्या आता भरल्या जात असतात। बांगडीवाला त्या बांगड्या गौरीच्या हातात भरत असतो आणि तेवढ्या बरोबर मापाच्या बांगड्या त्या गौरीला झालेल्या असतात। आणि ह्या भरत असताना गौरीला काहीतरी वेगळंच वाटत असतं। तिला पुन्हा तिचे जुने दिवस आठवत असतात आणि देवीची काहीतरी कृपा तिच्यावर आहे असं तिला सततच जाणवत असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिराज हा जंगलातून जात असताना त्याला माणूस दिसतो आणि तो देवीचेच माणसं असतात। ते जोगतीन आणि त्यांचीच माणसं आलेली असतात आणि ते म्हणतात की अरे लेका, तू वाट कुठे चुकला आहेस। तेव्हा आता तो म्हणतो की मला कळत नाही, मी कुठे चुकत आहे का, देवी काय म्हणत आहे। तेव्हा तो म्हणतो की अरे तुझं आणि देवीचं 7 जन्माचं नातं आहे, तू कसं काय विसरू शकतोस, अरे तू तुझी नाती विसरला आहेस का। तेव्हा अधिराजला काहीच आठवत नसतं। अधिराजला तो म्हणत असतो की ही सगळी नाती तिनेच निर्माण केलेली असतात, कुठल्या आणि कुठल्या जन्मात ती आपल्यासमोर येतच असतात। तेव्हा अधिराज बघतच राहतो। नित्याला बांगड्या भरून होतात। नित्या आता जोगतीनीजवळ जाते आणि त्यानंतर ती पाया पडते। त्याच वेळेला सुखी हो पोरी, औक्षवंत हो, देवीच्या हातात ज्या बांगड्या आहेत त्या तुझ्या हातात पडल्यात, देवीचा चुडा हा तुला पावलेला आहे असं सगळं ती म्हणते। आणि त्यावेळेला नित्याच्या लक्षात येतं की तिच्या हातात ज्या काही बांगड्या भरलेल्या आहेत त्या देवीनेच दिलेल्या भरल्या गेल्या आहेत। आणि त्यानंतर जोगतीन म्हणते की पोरी, ही तुझी परीक्षा आहे, देवी बघ तिचं म्हणणं पूर्ण करून घेतच असते। तिच्या जोड्या ज्या असतात त्या 7 जन्मात तिला एकत्र ठेवायच्या असतात, त्या ती एकत्र ठेवणारच की गं, असं म्हणून आता जोगतीन देवीमाईचा उद उद, अंबाबाईचा उद उद असं म्हणून तिथून निघून जाते। आणि जोगतीनीच्या लक्षात येतं की गौरीच ही जयदीपची म्हणजेच अधिराजची खरी बायको आहे। नित्याला काही कळत नाही, ती फक्त स्वतःच्या बांगड्या बघत राहते। नंतर आता इथे तो माणूस राजला म्हणतो की ह्या जन्मातलं तुझे जे पुण्य आहे ते तुझं पुढच्या जन्मात कामी येत असतं पोरा, म्हणून मागच्या जन्माची पुन्हा या जन्मी तुला लाभली आहे। तर इथे बायका म्हणत असतात की अगं पाहुणी, आता चुडा भरलास, आता नाव घे की गं। ती म्हणते की हो घेते की मी नाव, मी कुठं नाही म्हणाली आहे नाव घ्यायला। तेव्हा ती नाव घ्यायला लागते आणि म्हणते की हाती भरला हिडवा चुला राज, असं म्हटल्यावरती सगळेजण हसायला लागतात। आता नित्या म्हणते की राज नाही अधिराज, देवीच्या कृपेने आले मी लग्नघराच्या दारी आणि अधिराज नावांचं नाव घेते, सुख येऊ माझ्या दारी असं नाव घेतल्यानंतर आता पाहुणी बघत राहते आणि सगळ्या बायका म्हणतात की वा नित्या मॅडम, तुम्ही काय नाव घेतलं आहे, खूपच सुंदर, पाहुणे पाहिलं का असं नाव घ्यायचं असतं, या शहरातल्या आहेत तरीही त्यांना किती छान नाव घेता आलं आणि तुला तर काहीच घेता येत नाही असं म्हटल्यावर सगळ्या बायकांचा राग हा पाहुणीला यायला लागतो आणि बायका म्हणायला लागतात की पाहुणे चल आता नाव घेऊन दाखव बघू मॅडमनी कसं नाव घेतलं। आता तिला या सगळ्याचा खूपच त्रास होतो आणि ती त्या बायकांकडेच आता रागाने बघू लागते। त्यानंतर अधिराज म्हणतो की नेमकं काय आहे, देवीच्या मनात काय चाललेलं आहे। तेव्हा आता तो माणूस म्हणायला लागतो की पोरा, देवीच्या मनात काय चाललेलं आहे हे ती तुला कशी दाखवेल, पण ती तुला काहीतरी इशारे देत असते, त्या इशाऱ्यांकडे तुला तुझं लक्ष हवं पाहिजे पोरा। काही झालं तरीही देवीची कृपा कोणावरही आजपर्यंत कमी झालेली नाही, तर तू देवी जो मार्ग दाखवते तो बघ आणि तिच्याबरोबर तुझं असलेलं 7 जन्मांचं नातं ओळखले का, असं तो माणूस आता त्याला म्हणायला लागतो। नंतर आता पाहुणी ही आतमध्ये निघून जाते आणि विमल सगळं आवरत असताना सावरी म्हणते की अगं आयडे, मला बोलू दे की तुझ्याशी। तेव्हा ती म्हणते की तू नुसती बसली आहे, मला मदत करते का। सावरी म्हणते की सगळी मदत करते, पहिले माझं ऐकून तरी घे। अगं तो हिरवा चुडा होता ना जो नित्याला भरला, तोच होता देवीने दिलेला। तेव्हा मग ती म्हणते की नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुझा तू आवर, सगळं चांगलं होणार आहे असं ती सावरीला समजवते आणि स्वतःच मात्र विचार करत राहते की खरंच तसं होतं का की नव्हतं आणि सगळं व्यवस्थित होऊ दे असं देवाला हात जोडते। तर इथे लवली म्हणतो की दादा बघ आता लाईटिंग कशी केली आहे ते। तेव्हा राज म्हणतो की अरे लाईटिंग कशी कळणार, तू लाईटिंग लावल्याशिवाय, लाईटिंग लाव तरी मग मला समजेल की तू कशी केली आहेस ते। त्याच वेळेला तो आता लाईट लावतो आणि पुन्हा लाईट बंद करून टाकतो। नित्या सगळं बघत असते, नित्या ही अधिराजला मधून खिडकीतूनच बघत असते। पुन्हा लवली लाईट बंदच करून टाकतो। त्याच वेळेला आता लगेच पुढे
अधिराज म्हणतो की अरे काय चाललंय का लवली तुझं, तू लाईट बंद कशाला करतोय. तेवढ्यातच आता मागून एक बाई येताना दिसते, थोडीशी सावली दिसते. अधिराज म्हणतो की कोण येत आहे समोरून. आता अधिराज हा समोर माईला बघतो आणि माई आता आलेली असते. नित्या देखील लांबून हे सगळं बघत असते. नित्या, लवली आणि माईचाच हा सगळं प्लॅनिंग असतं. माई त्याला लांबूनच बघते. तेव्हा तो म्हणतो की कोण आहेत या, असं का वाटतं की मी यांना अगोदर कधी भेटलो आहे, यांना पाहिलं आहे. तेव्हा आता नित्या ही सगळं बघते, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आता लवली लाईट लावतो. माई त्याच्यासमोर आल्याबरोबर रडायला लागते आणि म्हणते की अधिराज, माझा पोर, माझा लेक, कसा आहे सर तू. तेव्हा असं म्हणून ती हात फिरवत असते. त्याच वेळेला तो माई अशी हाक मारतो. आता जेव्हा त्याने माई अशी हाक मारतात तेव्हा सगळे बघत राहतात. तेव्हा माई म्हणते की ओळखलंस ना तू माझ्या लेका, मला माहीत होतं तू मला ओळखणार. तितक्यातच विमल येते आणि म्हणते की अरे राजा आहे बघ. तितक्यात आता माईला पाहिल्यानंतर ती म्हणते की तुम्ही आजी तुम्ही इथे कशा काय आल्या. तेव्हा लगेच ती म्हणते की होय पोरी, मी शोधतच आले होते आणि मला तुम्ही सापडलात. त्याच वेळेला आता लगेच पुढे तो विचारतो की अगं आयडे, तू ह्यांना कशी ओळखतेस. तेव्हा ती म्हणते की अरे मी राजावाडीच्या देवीच्या दर्शनाला गेले होते, मी आणि तुझे तात्या. तेव्हा हे मला सापडले होते, मी तुला सांगितलं होतं ना. या मला म्हणत होत्या की माझा लेक खूप राजभिंड आहे, म्हणूनच मी तुला फोन लावला होता आणि त्यांना दाखवलं होतं. त्याच वेळेला अधिराजच्या लक्षात येतं की हो, त्यावेळेला मला व्हिडिओ कॉलमध्ये काहीही दिसलं नाही, पण त्याच या आहेत का. तेव्हा ती म्हणते की होय रे पोरा, त्याच या आहेत. आणि तुला आणखी एक गोष्ट यांच्याबद्दल माहीत नाही, ते म्हणजे जेव्हा तुझा अपघात झाला होता तेव्हा यांनीच स्वतःचं रक्त तुला दिलं होतं. हे ऐकल्यानंतर आता अधिराजला फार मोठा धक्का बसतो. तो बघतच राहतो. माई म्हणते की होय रे पोरा, मीच तुला त्यावेळेला रक्त दिलं होतं. आणि ते ऐकल्यानंतर सगळेजण खूप खुश असतात. नंतर लवली म्हणतो की तुला माहिती नाही, यांचं आणि तुझं रक्ताचं नातं आहे. हे म्हटल्यावर सगळेजण आता बघायला लागतात. नित्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. नित्याला खूपच वाईट वाटत असतं. नंतर आता ती म्हणते की होय रे लका, आपलं रक्ताचं नातं आहे. आता सगळेजण बघायला लागतात आणि लवली म्हणतो की अरे रक्ताचं नातं म्हणजे या माईंनी रक्त दिलेलं आहे, तर या माईंचं रक्त तुझ्या अंगामध्ये संचारत आहे, त्यांचंच रक्त तुझ्या अंगात खेळत आहे, बरोबर की नाही. तेव्हा विमल म्हणते की हो बरोबर आहे, खरंच माई तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं. आणि तुम्ही माझ्या राजाला भेटलात, त्याला पण बरं वाटलं असणार. बरं चला आतमध्ये चला, माझं घर बघा. आणि हो, तुम्ही खूप चांगल्या मुहूर्तावर आले आहात. माझ्या मुलाचं लग्न आहे, तर तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद द्या, त्याचप्रमाणे माझ्या सुनेला देखील तुम्ही आशीर्वाद देणार ना. त्याच वेळेला ती म्हणते की होय ग, तुझी सून म्हणजे माझी लेकच की ग, मी देणार तिला आशीर्वाद. असं म्हणून ती आता खुश होते. ते वेळातच अधिराज हा माईच्या पाया पडतो. तेव्हा माई म्हणते की बाळा, औक्षवंत हो, खूप मोठा हो आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होऊ दे. असं म्हणून ती पाया पडते. आणि त्याच वेळेला अधिराज हा अगदी माईकडे बघत राहिलेला असतो. त्याला काहीतरी आठवत असतं, मात्र त्याला त्रास होत असतो. त्याला काही समजत नसतं की नेमकं काय आहे. तेव्हा माईला आता विमल घेऊन जात असते आणि म्हणते की चल माई, आतमध्ये चल, आपण जाऊया, माझ्या सुनेला भेटूया. असं म्हणून ती तिला हाताला धरून आतमध्ये घेऊन जात असते. नंतर नित्या देखील तिकडे येते. आता विमल म्हणते की अगं सावरे, पाहुणीला घेऊन ये की ग, बघ कोण आला आहे आपल्या घरात तिला भेटायला. तेव्हा आता पाहुणीला घेऊन ती येत असते. तात्या येतात आणि म्हणतात की हो आजी, तुम्ही कशा आहात, बरे आहात ना. तेव्हा आजी तिची प्रकृती सांगते आणि नंतर सावरीला जोरजोरात विमल हाका मारत असते. सावरी येते आणि त्याचबरोबर पाहुणीला देखील घेऊन येते आणि आजीसाठी पाणी घेऊन येते. आणि नंतर आजीला पाणी दिल्यावरती लगेच नित्याला पाहून सावरी म्हणते की आजी, माझ्या होणाऱ्या दादाच्या बायकोला बघा. तेव्हा पाहुणी आल्यावरती असं म्हणते, मात्र मुद्दामच माई हे सगळं बघत असते. आणि माईला वाटत असतं की हे सगळं खूप चुकीचं घडतंय, म्हणून ती पटकन उठते आणि नित्याजवळ जाते आणि म्हणते की वा ग वा, किती नक्षत्रवाणी सून आहे ग तुझी, खरंच खूप सुंदर आहे. आणि हो, त्या दोघांचा जोडा ग लाखात एक आहे, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा सोबत आहे दोघांचा. त्याच वेळेला विमल म्हणते की अगं नाही जी, तुम्ही चुकलात, ही माझी सून नाहीच आहे, या नित्या मॅडम आहेत. माझी सून ते बघ तिकडे उभी आहे, तिचं नाव पाहुणी आहे. आता असं म्हटल्यानंतर माई म्हणते की व्हय की ग, अच्छा मी विसरलेच होते ग, मला माफ कर पोरी. असं म्हणून मुद्दामच ती तिला बोलण्याचा प्रयत्न करू लागते. एवढ्यातच आता पाहुणीला ती काही आशीर्वाद देणार, तितक्यात बाहेरून आवाज येऊ लागतो की मालकीनबाई आल्या, मालकीनबाई आल्या. लवली हा जोरजोरात ओरडतच मालकीनीचा म्हणजे शालिनीचा आवाज घेऊन येत असतो. त्याच वेळेला सगळेजण बाजूला जातात आणि बाजूला गेल्यानंतर आता बाहेर शालिनी आलेली असते. त्या लोकांना पाहून शालिनी म्हणते की ही किती स्टुपिड लोक आहेत. तितक्यातच आता इथे पाहुणी बाहेर निघून जाते. ती विचारते की कोण का आलंय बाहेर. नित्या म्हणते की शालिनी वहिनी आली आहे. तेव्हा माई खूपच चिडते. माई म्हणते की नाही, आता मी हिला सोडणार नाही, जी मानगुटीच धरते बघ.
तेव्हा नित्या तिला कशीबशी थांबवत असते. आता शालिनीला सगळेजण आतमध्ये घेऊन येत असतात. त्याच वेळेला लगेच पुढे नित्या येते आणि म्हणते की थांबा थांबा, कोणी आतमध्ये येऊ नका. तेव्हा शालिनी म्हणते की काय झालं, का थांबवतेस आम्हाला? तेव्हा ती म्हणते की मगाशी ना माझ्या हातून तांब्याखाली सांडला आणि म्हणूनच मी पाणी पुसते, नाहीतर या मॅडमचा पाय घसरायचं आणि उगीचच त्यांना लागायचं. विमल म्हणते की थांबा नित्या मॅडम, तुम्ही कशाला, मी येते ना पुसायला. तेव्हा आता नित्या म्हणते की नको राहून देत, मी पुसते, तुम्ही बोला मॅडमशी. आणि त्याच वेळेला आता नित्या ही माईला मागच्या बाजूने बाहेर आणते आणि माईला लवलीसोबत पाठवून देते. त्याच वेळेला आता माई ही सही सलामत तिथून निघून जाते. त्याचबरोबर आता तात्या म्हणतात की मॅडम बोला ना, तुमचे खूप उपकार आहेत, खरं तर हे तुमचंच घर आहे. या घरामध्ये जे काही आनंदाचं वातावरण आलेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आलेलं आहे. शालिनी म्हणते की हो, मी या गोड मुलीला भेटायला आलेले आहे. तेव्हा विमल म्हणते की तुम्हीच या सगळ्या संकटातून बाहेर काढलंय, म्हणून तर हे सगळं चांगलं होतंय. पाहुणीला ती म्हणते की खरंच खूप गोड दिसत आहेस, आणि हो, या गोड मुलीसाठी मी एक गोड गिफ्ट आणलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता नित्याला धक्काच बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर पाहुणी म्हणते की माझ्या हातावर अधिराजचं नाव मोठ्या अक्षरात लिहा. त्याच वेळेला आता नित्याची झोप लागलेली असते ना, अधिराज तिच्या हातावर तिचं नाव बघतो तर जयदीप आणि अधिराज असं लिहिलेलं असतं. आणि ते पाहिल्यावर तो म्हणतो की अधिराज ठीक आहे, पण जयदीप कोण आहे? आणि हे नाव पाहिल्यावर तिला फार मोठा धक्का बसतो आणि अधिराज जयदीप कोण आहे या गोष्टीचाच विचार करत तिथेच बसलेला असतो. तरी ते शालिनी ही कपाटामधून कपडे काढत असताना ती तिच्या गाण्यांमध्ये गुणगुणत कपडे काढत असते. त्याच वेळेला जेव्हा बाहेरचा दरवाजा उघडते त्याच वेळेला तिला फार मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्यानेच ती तिथल्या तिथे उभी राहते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.